गणपती मंदिर हिसोडा येथे आम्ही आज भंडारा खाण्यासाठी आलेलो आहे। तर दर चतुर्थीला इथे भंडारा असतो। गावातली मंडळी भंडारा देते। आम्ही सुद्धा दर चतुर्थीला येत असतो गावाकडे आल्यानंतर। मी आणि माझा मित्र आलेला आहे। कर मिले कोपऱ्यात गेलो काय कोणाची? अरे बा पण मी तर सोबतच आहे भाऊ। हा 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 पलीकडचे 4 फोटो चांगले केले। कुठं ब्लॉग आहे? युट्यूबर बंद कर बाबा आता। मग युट्यूबर बंद झाला। मातोश्री दोन गाई हे 2 पोरं ते 2 पुढे डोर। काहीच आज चालू आहे हरभरा जमा करणं आणि आजचा आमचा हरभरा जमा करण्याचा शेवटचा दिवस। आज हरभरा जमा होऊन जाईल आमचं। देवा देवा पाणी पी लवकर। अरे हाल त्या तीच पाहिजे ते पुढे याच्यात याचं पाणी कावावी। नमस्कार साहेब। मदीना फॉरेस्टच्या एक्झामसाठी सुद्धा एलिजिबल होतो। त्याची पण निघाली होती। त्याच्यानंतर मी UPSC CAPF असिस्टंट कमांडर याचीसुद्धा एक्झाम क्लिअर केली की त्यासाठी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालो होतो। पण मला त्याची काही गरज पडेल इंटरव्ह्यू द्यायची पण नाही। आणि सुरुवात थोडी कठीण होती, समजायला अवघड जात होतं कारण की 10वीपर्यंतचं पूर्ण शिक्षण जिल्हा परिषद आणि माध्यमिक मराठीमध्ये झालं आहे सगळं। त्यानंतर इंग्लिशमध्ये थोडं समजायला अवघड जात होतं। पण मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप, माझ्या भावांची मदत, मामा मामीचा सपोर्ट आणि सगळ्या परिवाराचा सपोर्ट होता, त्यामुळे मी चांगली कोचिंग वगैरे लावू शकलो। आणि कोचिंगमधून गायडन्स भेटलं, डिरेक्शन वगैरे भेटली। त्याच्यानंतर कोचिंग झाल्याच्यानंतर पूर्ण सेल्फ स्टडीज केली। मी 3 वर्ष सेल्फ स्टडी केली 2023, 24, 25। आणि मी दिल्ली येथे एक हमदर्द स्टडी सर्कल एक छोटंसं इन्स्टिट्यूट आहे NGO म्हणून। तिथे खूप सारे ऑलरेडी सिलेक्टेड लोक असतात, ते सुद्धा रँक इम्प्रूव्हमेंटसाठी येतात। तर त्यांनी खूप सारी मदत केली, म्हणजे की कोणत्या दिशेला अभ्यास करायचा आहे, किती वेळ अभ्यास करायचा आहे, कसा अभ्यास करायचा आहे, सिलेबस कसा पूर्ण कंप्लीट करायचा आहे, किती मॉक टेस्ट द्यायचे, माइंडसेट कसा असला पाहिजे। एक पीएम ग्रुप चांगला भेटला, मदत चांगली भेटली आणि मित्र पाठीशी होते, म्हणायचे की तू करू शकतो। आणि तेच शेवटी इथपर्यंत पोहोचलो। हां चाललो आम्ही इकडं जेवासाठी। जेव्हा इकडं आमचे श्री गणेश आणि आमचे चाटी शेट ते चाटी शेट आमची हे बा ओपन मंडप इट आज। पहिलं आम्हाला ताव दे नाही, पहिलं म्हणजे ताव देणं महत्वाचं राहतं। पहिलं जेवणं आणि मग नंतर बाकीच्या गोष्टी।
छोटासा सत्कार आपण नाही मी भास्कर दादा सपकाळ यांना विनंती करतो की त्यांनी जगत दादा